करा हा आयुर्वेदिक उपाय मूळव्याध 7 दिवसात होईल बरा। मूळव्याधीच्या वेदना सहन करणं अत्यंत अवघड गोष्ट असून ज्या व्यक्तींना मूळव्याध झाला असेल त्याचा किती त्रास होतो हे त्याच व्यक्तीला कळतो, इतरांना कुणालाही काही कळत नाही। मूळव्याध होण्याचे कारण म्हणजे मसाल्याचे पदार्थ आणि जास्त प्रमाणात तळलेले तेलकट पदार्थ खाणे होय। त्याचप्रमाणे मूळव्याधाचं महत्त्वाचं कारण म्हणजे योग्य वेळेस शौचास न जाणे। मूळव्याधाचे अनेक कारणे आहेत, त्यापैकी एक बद्धकोष्ठता, पोट साफ न होणे तसेच शौचास वेळेवर न जाणे किंवा जोर देणे यामुळे मूळव्याधीचा त्रास सुरू होतो। याशिवाय महिलांना गर्भधारणेमध्ये आतड्यांवर ताण पडतो, त्यामुळे बद्धकोष्ठता होते। प्रसूतीनंतर देखील स्त्रियांना मूळव्याध होतो। चुकीच्या आहार पद्धती, फास्ट फूड, कमी फायबरयुक्त सेवन, बराच काळ एका जागी बसून राहणे, लिव्हर, सोरायसिस, त्याप्रमाणे अनुवंशिकता किंवा अतिमांसाहार, अति तिखट खाणे यामुळे देखील मूळव्याध होतो। एक सवय तुम्ही अंगी लावल्यास तर तुम्हाला मूळव्याध कधीच होणार नाही। यासाठी पहिला उपाय आहे, तुम्ही रोज वेळेत झोपा, सकाळी लवकर उठा आणि शौचात जात असाल तर तुम्हाला मूळव्याध कधीही होणार नाही। तसेच मूळव्याध होऊ नये म्हणून पोट साफ असणेही खूप गरजेचे आहे। पोट साफ होण्यासाठी उपाय: एरंड तेल। तुम्ही एरंड तेल भाकरीवर अर्धा चमचा लावून संध्याकाळी खाल्लं तर नक्कीच तुम्हाला त्याचा उपयोग होईल आणि पोट साफ होईल। परिणामी पोट साफ झाल्यावर मूळव्याध देखील कमी होईल। दररोज आरोग्यविषयक माहिती ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। हे एरंडाचे तेल तुम्हाला किराणा दुकानांमध्ये किंवा ऑइल डेपोमध्ये किंवा कोणत्याही आयुर्वेदिक दुकानात सहजपणे उपलब्ध होईल। तसेच मूळव्याध झालेल्या व्यक्तींसाठी आज एक साधा, सोपा आणि सरळ उपाय सांगणार आहोत। यासाठी आपल्याला 2 गोष्टी लागणार आहेत। यातली पहिली वस्तू म्हणजे पेरू आणि दुसरी म्हणजे सैंधव मीठ लागणार आहे। सैंधव मीठ दुकानात किंवा आयुर्वेदिक दुकानात व परिसरात कुठेही सहज उपलब्ध होईल। दुसरी गोष्ट लागणार आहे ती म्हणजे पेरू। पेरू लहान मुलांसाठी, मोठ्यांसाठी, सर्वांसाठी उपयुक्त आहे। यामध्ये पेरूचा उपाय आहे तो एकदम सोपा आहे। त्याला करायचे एवढेच, पेरूची फोड काढायची आहे आणि त्यावरती सैंधव मीठ लावायचं आहे। ज्याप्रमाणे आपण मार्केटला किंवा इतर कुठेही पेरू कापून खातो त्याचप्रमाणे आपल्याला मिठाच्या ऐवजी सैंधव मीठ लावायचे आहे। सैंधव मीठ तुम्हाला दुकानात सहज उपलब्ध होईल। तुमचं पोट पण साफ होईल आणि कोटा पण मोकळा होईल। ज्या व्यक्तीला मूळव्याध झालेला आहे त्या व्यक्तीला किती त्रास आहे तो कमीत कमी 10 मिनिटात शमून जाईल। तसेच लिंबू आणि सैंधव मिठाचे उपाय त्याच्यासोबत जोडीला केला तर परिणाम चांगला येतो। हा उपाय करत असताना पेरूची फोड घेऊन त्यावर सैंधव मीठ लावायचे आणि ती फोड चावून खायची आहे। समजा एखाद्या व्यक्तीला किडनी स्टोन असेल तर त्या व्यक्तीने पेरूतील बिया काढाव्यात आणि इतर व्यक्तीने किडनी स्टोन नसणाऱ्या व्यक्तींनी डायरेक्ट चावून खाल्ला तरी चालतो। कमीत कमी 1 फोड ते 5 फोडीपर्यंत तुम्ही खाऊ शकता, त्याला कुठलाही प्रकारचा साईड इफेक्ट नाही। सैंधव मिठाने कधीही पोट साफ होतं आणि हे रोज सकाळी उपाशीपोटी सेवन करावे, कारण हा आयुर्वेदिक घरगुती उपाय उपाशीपोटी केला तर त्याचा परिणाम खूप चांगल्या प्रमाणात येतो। हा उपाय साधारण तुम्ही 7 दिवस केल्यानंतर तुम्हाला याचे परिणाम दिसायला लागतील। सुरुवातीला तुम्हाला काहीही जाणवणार नाही, पण 7व्या दिवसापासून तुम्हाला दिसेल आणि जाणवेल की तुमचं पोट साफ होत आहे ते। माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा। अशाच प्रकारची नवनवीन माहिती रोज मिळवण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। धन्यवाद।